आवाज लोकशाहीच्या मध्ये आता आपण पाहणार आहोत वाशिम मधल्या नागरिकांच्या समस्या। आवाज लोकशाहीच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। वाशिमच्या कामरगाव ग्रामपंचायतमध्ये घनकचरा सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य मीना भोने यांनी केला आहे। 15 ते 20 हजार लोकसंख्या असलेल्या या मोठ्या ग्रामपंचायतमध्ये घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाची जिल्हा परिषदेकडून निधी देण्यात आला, मात्र काम करताना कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचं काम केला आणि बिल काढल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला आहे। याचबरोबर बोलण्यासाठी आपल्यासोबत काही ग्रामस्थ आणि जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आमच्या कामरगावमध्ये नाल्या स्वच्छ होत नाही। ग्रामपंचायतवाले लक्ष देत नाही, कारण आमच्या कामरगावमध्ये खूप घाण साचलेला आहे। त्याच्यामध्ये हे मच्छर तयार होतात, डास तयार होतात आणि त्यापासून मुलांना बाकीच्या गावकऱ्यांना त्रास होतो, बिमाऱ्या होते। माझ्या गावात मी घनकचऱ्याचं 63 लाखाचं काम आणलेलं आहे। तर तो घनकचऱ्याचं काम असं झालं की शोषगड्डे 200 आहे, परंतु बोटावर मोजण्या एवढे शोषगड्डे झालेले आहे आणि रोडच्या वर 1 फूट वर नाले केलेले आहे। आता ते नालीत पाणी न जाता रोडवरच साचत आहे। हे पूर्ण निकष दर्जाचे कामं झालेले आहे। त्याच्यावर सरकारने सुद्धा दखल घेण्यात यावं, कारण जे घनकचरा म्हटल्यावर गावाची सुधारणा होणार पाहिजे, पण गावाची गंदगी होऊन राहिली। निधी आला होता ग्रामपंचायत जिल्हा परिषदच्या ग्रामपंचायतसाठी। त्यांनी जे नाल्या बांधल्या त्या एकदम चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या आहे आणि ज्या ठेकेदाराला काम दिलं होतं त्या ठेकेदारांनी त्या नालीचं काम अर्धवट सोडून पूर्णत्वास नेलेले नाही आहे। त्यामुळे तेथील रहिवासी असलेल्या नागरिकांना याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। यावर ग्रामपंचायतीवर विचारपूस केली असता ग्रामपंचायत म्हणतात की ते ठेकेदाराचं काम आहे। ठेकेदाराला विचारलं असतं तर ठेकेदार म्हणतात की आम्ही पूर्णत्व काम केलेलं आहे। तर सामान्य नागरिकांनी प्रश्न मांडावा तरी कोणासमोर? इतकं पाणी साचते का चालता येत नाही ना, काहीच नाही। आणि या मोरीत तर पाणी भरावं नाही वाटत। ग्रामपंचायतला आम्ही किती कंप्लेंट दिली, त्यांनी काही घेतली नाही। तर मग आता आम्ही काय करायचं? पाणी भरायला जा की वाश येते, काही करायला वाश येते, चपला हे ते त्याच्यामध्ये राहते। यांनी साफसफाई करावं त्याची। माझ्या घरासमोर खूप नालीचं पाणी साचलेलं आहे, तर त्यांनी कोणीच साफ करायला येत नाही। तर सगळे किडे आमच्या घरातनी चालले आणि 2 जणांना डेंग्यू झाला आहे आणि डबल टायफॉइड झाला। ज्या नाल्या आहे, नाल्या पुन्हा साफ करत नाही। ग्रामपंचायतमध्ये किती वारंवार करा, आमच्या घरासमोर त्या नाल्यातलं पूर्ण जो घाण आहे ते आमच्या घरासमोर साचते। त्यामुळे आमच्या घरात त्या नालीतले किडे पण येतात आणि मच्छर होऊन लहान मुलांना ताप, डेंग्यूसारखे आजार पसरतात। त्यासाठी मी एवढी विनंती करते की हे ग्रामपंचायतपर्यंत पोचवावं। रस्त्यावर पिण्याच्या पाण्याच्या नळापाशी कचऱ्याचे ढीग आणि संपूर्णपणे नाल्या पॅक भरलेल्या असून पूर्ण दुर्गंधी परिसरामध्ये पसरत असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे। याला पूर्णपणे जबाबदारी आमची ग्रामपंचायत आहे। ग्रामपंचायतचे जे कामं झाले आहे घनकचरा व्यवस्थापनात, ज्या नाल्या झाल्या त्या नाल्याचं जे व्यवस्थापन, त्याच्यावर नियंत्रण होतं की नाही होतं? 1 फूट रस्त्यापासून 1-1.5 फूट उंच नाल्या, त्याला कुठं तुटल्या कुठं हे झाल्या। आणि जे कचरा व्यवस्थापनात जे ढीग लागलेले आहे ते स्मशानभूमीच्या जवळ असताना फार मोठे ढीग झाले आहे। काही त्याचं हे नाही, पूर्णपणे असे गावामध्ये उडून येतात। त्याच्यावर शासनानं थोडंसं लक्ष घालून त्याच्यावर ती समस्या निवारण करावी। कंप्लेंट केलेल्या आहे, पण कोणी पाहायला कोणी आले नाही आहे। आणि म्हणून माझं म्हणणं आहे त्यानं गटार साफ करायचे समोरले। आम्हाला खूप मच्छराचे खूप त्रास आहे आणि पुरे असं किडे घरात येते। डेंग्यू आमच्या घरात लहान लहान लेकरं आहे आणि असं डेंग्यू झालेलं आहे। जसं पाहिलं की आपण घनकचरा आणि सांडपाणी या व्यवस्थापनाच्या कामातनी निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि लाखो रुपयाचं बिल कंत्राटदारानं काढलं असून यामुळे ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला आहे। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।